नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक मी छोटंसं इंट्रोडक्टरी लेक्चर आणलंय जे स्टेट बोर्ड्स रिलेटेड असेल। ठीक आहे, तर स्टेट बोर्ड्सचे जे बुक्स आहेत ते मला स्टार्ट करायचे आहेत शिकवण्यासाठी। ठीक आहे, त्याच्यासाठी मी पहिले हिस्ट्री हा सब्जेक्ट घेणार आहे। त्याच्यामध्ये पण हे जे दिसतंय पुस्तक तुम्हाला, तर इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता 8वी हे पुस्तक मी स्टार्ट करणार आहे आधी शिकवायला। बरं, शिकवण्याची पद्धत काय असेल तर ॲज इट इज जसं मी सगळं जसे बाकीचे बुक्स सांगते तसेच प्लस एक्सप्लेनेशन पण असेल आणि भर याच्यावर असेल की हे तुमचं पाठ कसं होईल। ठीक आहे, आणि चॅप्टर वाईज आपण जाणार आहोत। प्रत्येक चॅप्टरचा एक सेपरेट व्हिडिओ येत जाईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही सिरीज आपण घेणार आहोत। हिस्ट्री सब्जेक्ट मी सगळ्यात आधी घेतला आहे। बरं, आता दुसरी गोष्ट, तर हे लेक्चर नेमके कोणी कोणी करायला पाहिजे, तर तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की स्टेट बोर्ड आपल्याला मस्ट असतं वाचण्यासाठी। ठीक आहे, तर मग हे लेक्चर्स त्यांनी करा जे ऑलरेडी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आहेत, ज्यांना अभ्यास करायचा आहे, जे सगळे एक्झाम्स देतात। ठीक आहे, आता बघा, कंबाईन जे करतात त्यांना लागेल, राज्यसेवा करणाऱ्यांना लागतं, सरळ सेवा करणाऱ्यांना लागतं, सगळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्यांसाठी स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहे। फक्त ज्या स्टेट बोर्डमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास असेल ते फक्त कंबाईनवाल्यांनी करायचं नाही। ठीक आहे, कंबाईनच्या एक्झाम जे फक्त कंबाईनवरच फोकस करतात त्यांनी ते स्टेट बोर्डचे लेक्चर्स नाही बघितले तरी चालतील। मग तुम्ही बघणार, मग तुम्ही बाकीचे सगळे व्हिडिओज बघायचे। ठीक आहे, आणि बरं, अजून याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून आपण बघायचं आहे, तर मी तुम्हाला जसं राज्यसेवेचा जो सीसॅट पेपर आहे, पेपर 2, त्याच्यात मी जसं तुम्हाला सांगितलं की सीसॅटला सामोरं कसं जायचं, ॲटलिस्ट क्वालिफाय हो इतके मार्क्स कसे आणायचे, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या सगळ्या सब्जेक्टवर कमांड असली, सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास असला की तिथले जे पॅरेग्राफ्स असतात ते पण आपल्याला आकलन करण्यास सोयीस्कर जातात। त्यामुळे बेसिकसाठी आपल्याला स्टेट बोर्डचा पण अभ्यास त्याच्यासाठी पण लागेल। ओव्हरऑल जो आपण अभ्यास करतो तोच सीसॅटचे कॉम्प्रिहेन्शन सोडवायला आपल्याला फायदेशीर असतो। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ते पॅरेग्राफ, ते कॉम्प्रिहेन्शन लवकर आकलन होण्यास मदत होते। ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमच्या घरात जर ह्या इयत्तेतले किंवा पुढच्या इयत्तेतले किंवा खालच्या इयत्तेतले त्या सब्जेक्ट ज्या इयत्तेचे मी शिकवतेय त्याच्यातले कोणी स्टुडंट्स असतील, विद्यार्थी असतील, तुम्ही त्यांना बघायला लावले तरी चालतील, काही हरकत नाही। ठीक आहे, फक्त एवढंच असेल की आपली ही सिरीज आहे, आपण सगळे मोठे लोक आहोत, तर त्यांच्यासाठी ही सिरीज आहे। तर जे मी मॅच्युअर्ड लोकांना शिकवते त्या पद्धतीनेच शिकवणार। लहान मुलांना शेवटी आपली थोडी लँग्वेज बदलते, सांगतानाचा टोन बदलतो, ते फक्त इथे नसेल, पण आजकालचे लहान मुलं पण खूप मॅच्युअर्ड आहेत असं मला वाटतं। तर त्यांनी पण ही सिरीज फॉलो केली त्या इयत्तेची, किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा आहे त्यांनी जस्ट ऐकले जरी हे लेक्चर, आणि ज्यांना स्वतःचं GK वाढवायचं आहे, ज्यांना अभ्यास करायचा आहे, जे स्पर्धा परीक्षाही करत नाही, त्यांनीही ही सिरीज ऐकली तरी काही हरकत नाही। ठीक आहे, हे सगळं झालं। बरं, आता मग तुमचे प्रश्न असतील, मग आमच्या सरळ सेवेच्या लेक्चर्सचं काय, तर ती लेक्चर सिरीज ॲज इट इज पुढे कंटिन्यू होणार आहे। जस्ट मला खूप मनातून इच्छा झाली, हे खूप दिवसापासून माझ्या मनात होतं, आत्ता मला खूप आतून वाटतंय की आपण ही सिरीज स्टार्ट करायला पाहिजे, म्हणून मी आता हे इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे सरळ सेवेचे लेक्चर्स आपले ॲज इट इज नेहमीप्रमाणे येणारच आहेत। आणि दुसरी गोष्ट, एक करंटची सिरीज स्टार्ट करते आहे, मग करंट मी मंथ वाईज घेणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मी एक संग्राम पाटील सरांचं पुस्तक आणले, ते पण मला स्टार्ट करायचं आहे, पण जमत नाही अजून। तर मग आता करंट अफेअर्सची सिरीज पण मी स्टार्ट करणार आहे। मग इथेही नका म्हणू मॅडम स्टेट बोर्ड पण घेताय, करंट अफेअर्स पण घेताय। स्टेट बोर्ड तर इम्पॉर्टंट आहे, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्याला काय आहे, करंट पण इम्पॉर्टंट आहे। तुम्ही कोणत्याही एक्झामला जाल, कोणत्याही, तुम्हाला करंट तर विचारणारच आहे ना, बरोबर, त्यामुळे आपल्याला करंट बाजूला ठेवून चालणार नाही। तुम्ही GS कितीही केलं तरी कमीच आहे, पण जसं आपण काय घेतलं सरळ सेवेच्या लेक्चर सिरीजमध्ये, पोलीस भरतीला 2025 मध्ये करंटवर आलेले प्रश्न घेतलेले, बरोबर, तसंच आत्ता ज्या सरळ सेवा असतील त्याच्यासाठी आपल्याला सरळ सेवेसाठी किंवा इतर कोणत्याही एक्झामसाठी आपल्याला करंट पण करावं लागणार आहे। त्यासाठी मग आपल्याला करंटचे लेक्चर्स पण पुढे म्हणजे करंटच्या लेक्चर्सची पण आपल्याला तयारी करावी लागणार आहे, जेणेकरून आपला स्कोर वाढेल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं। तर आजपासून किंवा उद्यापासून हे लेक्चर्स येत जातील। अजून तुमच्या काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता। धन्यवाद।